नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या आडपाया या कथासंग्रहातली कथा नामाची वारी. नामा बारका होता तवा आईबा गेलं. कळायचं वयच नव्हतं. भूक लागली म्हणजे बोकाड पसरून रडायचं. बिन आईबाचं कार्टं म्हणून कोणीतरी वल्लं वाळलं खायला द्यायची. नामा खायचा, देवळात खेळायचा आणि देवळात झोपायचा. बाकीच्या पोरांना पाटी पेन्सिल दप्तर असायचं. शाळा देवळातच भरायची. हा मास्तर सांगन ती कामं करायचा. मास्तरनंच एक फुटकी पाटी फाटकी अंकलिपी दिलती. नामाची शाळा तेवढ्यावरच झाली. कुणीतरी आय माईला कणव यायची, जुनी अंगार चड्डी द्यायची. नामा ती कापडं घालून शाळा शिकायचा. बाकीची पोरं शाळा सुटल्यावर घरी जायची, पण नामाची शाळा देवळात, घर देवळात. 4 घरं भीक मागायची. पोटापुरतं झालं म्हणजे देवळात यायचं, मागून आणलेलं खायचं. सांच्याला 4 टाळकरी विणेकरी पखवाजवालं देवळात येऊन भजनं करायचं. देवाचं साधू संताचं 4 अभंग नामाच्या कानावर पाडायचं. भजन भजन झाल्यावर घरला निघून जायचं. नामा देवळातल्या देवाच्या सोबतीनं रात काढायचा. कधीतरी घरी अडचण असल्यावर काही बिनकामाची माणसं देवळात यायची. गांजा वाढायची, बिड्या वाढायची, रातभर खोकायची, एकमेकावर खेकसायची. तांबडं फुटताना आपल्या घरला उठून जायची. पण नामानं कुठं जावं. एखाद्याच्या अंगणात गेलं की त्यांनी म्हणावं, आला का दिस उगवायला, जन्माला आला ना आईबाला गिळून बसला. हे असलं जिव्हारी बोलणं ऐकून नामाला वाईट वाटायचं. हिरमुसल्या चेहऱ्यानं पुढं निघून जायचं. नामाचं बालपणातलं सुखच कोळपलं. 4थी नंतर शाळेची सोय नव्हती. इतर पोरं पुढच्या शिक्षणासाठी शेजारच्या गावाला जात होती. नामाला पोटापाण्यासाठी खेटं घालायला लागत होतं. शाळेला कावा जावावं. देवळात एखाद्याचा अभिषेक पूजा असल्यावर रामकाका खायला केळं द्यायचा, प्रसाद द्यायचा. सणावाराला माणसं देवाला निवद दाखवायची. गुरव मामा पोटापुरता निवद द्यायचा. निवाण टायमाला निवद खाऊन विचार करायचा, देवाचं निवद देव खात नाही, गुरव खातोय. पण गुरव मामा देवाची सेवा करतोय म्हणून तो खातोय. पण म्या देवाची सेवा करत नाही तरी बी देवाचं निवेद खातो. काहीतरी सेवा केल्याशिवाय मेवा खायला मिळत नाही. मी देवाचं रातभर राखण करतो, देव मला सांभाळतो. म्या देवाळ झाडतो, देव फक्त कोण कोण निवद दाखवते तेवढं बघतो, वास घेतो. देव मनानं म्हणतो, बारकं बारकं निवद देवाला आणि घरी पितळी भरून पुरणपोळी माणसाला. नामा काय गुरव काय, माझ्याजवळचं निवद घ्या तुम्हाला. नाही घेतलं तर टपून बसलेली 4-2 कुत्री वासानं येतील, माझ्या पुढचा निवद खातीन आणि खाऊन झाल्यावर येतच तंगडं वर करतीन. त्यापेक्षा भुकेल्या पोटाला खाऊन घ्या. देवळातलं देवापुढचं निवद खाऊन, रामकाकानं दिलेला प्रसाद खाऊन, देवळातलं भजन कीर्तन ऐकून नामाचा देह सात्विक बनला. रामकाका अधनमधनं 4 गोष्टी सांगायचा. थोरा मोठ्यांचं ऐकावं, नम्रतेनं वागावं, मिळालं तरी आनंद मानावा, नाही तरी आनंद मानावा, आनंद द्यावा, आनंद घ्यावा. त्या अनंताला, भगवंताला, परमेश्वराला शरण जावं. तूच मायबाप, तूच करता करविता म्हणावं. उगवत्या सूर्यनारायणाला हात जोडावं. तुझ्या कृपेनं या अनाथ लेकराला सुखी ठेव म्हणावं. देव दयाळू आहे, देव तुझं कल्याण करो. रामकाकाचा रामप्रहरीचा सदुपदेश कानी घेऊन नामा वागत राहिला, ऐकत राहिला. सांगेल त्याचं काम करायचा. कामात राम आहे म्हणायचा. दाम मिळण्यासाठी त्यांनी कधी काम केलं नाही. रामनाम गायल्याशिवाय कधी काम केलं नाही का पोटाला खाल्लं नाही. भजन ऐकून ऐकून नामाचं 4-2 अभंग पाठ झालेलं. कुणाच्या घरी भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम असला म्हणजे इतर टाळकऱ्यांबरोबर नामा जायचा. जिथं भजन तिथं हमखास भोजन. 4 देवाची नामं गायल्यावर गोडधोड खायला मिळतंय. अखंड देवाच्या रामनामात दंग झालं तर आपलं आयुष्य उजळून जाईन. हरिचरणी लीन व्हावं,
हरिनामात एकरूप व्हावं, आळंदी पंढरीची वारी करावी, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करावा, सावळ्या विठ्ठल रखमाईचं दर्शन घ्यावं, आयुष्याचं सार्थक करावं, भजन करावं. भजन करावं देवाचं, सार्थक होईल जन्माचं. वर्षामागून वर्षे सरली. नामा मोठा झाला. नामाच्या बरोबरच्या पोरांनी संसार थाटला. पण नामाला कोणी वालीच नव्हता. ना आहे ना बाप. स्वैरे दायऱ्यांनी कावाच तोंड फिरवलेलं. नामा अनाथ. ना इस्टेट, ना जमीन जुमला, ना राहिला घर, ना दार. अशा नामाला कोण आपली पोरगी देणार? नामाचा संसार कधी उभा राहणार? का नामा आयुष्यभर आळंदी पंढरपूर करत बसणार? नामाची उगाच चिंता सखूला लागली होती. घरी सुना आल्यामुळं सखू कीर्तनाला यायची. कीर्तन ऐकता ऐकता सखू नामाच्या संसाराची चिंता करायची. नामा देहभान विसरून टाळमृदुंगाच्या तालात कीर्तनात नाचायचा, गायचा. रामकाका पोथापुराणातलं सांगायचे. हरिकथा रसाळवाणीत सांगायचे. ऐकणाऱ्याला गोडी वाटायची. कधी कधी नामाला वाटायचं त्या संत श्रेष्ठ नामदेवानं आपल्या हातानं विठुरायाला निवद चारला. सगळ्या संतात देवाचा नामदेव लाडका संत झाला. त्या नामदेवाला पहिल्या पायरीला जागा दिली. आधी नामदेवाची पायरी, तिथून श्री विठ्ठल हरी. ते संत श्रेष्ठ नामदेव कुठं आणि मी देवाचा निवद खाणारा नामा कुठं? ज्यानं ज्यानं देवाचं नाम धरलं त्याला त्याला देवा तू तारलं, मग देवा म्याच तुझं काय घोडं मारलं. नामा मूक संवादानं देवाशी बोलायचा, आल्या दिसाला पुढं ढकलायचा. 15 दिवसाच्या एकादशीला आळंदीला जायचा, इंद्रायणीत बुडायचा, ज्ञानदेवाचं दर्शन घ्यायचा. महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जायचा, चंद्रभागेत बुडायचा, विठ्ठल रखमाईचं दर्शन घ्यायचा. संताची साथ, संताची सोबत, अभंग, पोथ्या, पुराणाचं वाचन असं करत नामा धन्य झाला. देवळात बसल्यावर डुलका लागला. श्रावण महिन्यात देवळात पोथ्या पुराणाचं प्रवचन असायचं. रामकाकानं हटकलं. नामा बसल्या जागी डुलका घेतोय. नामा खडबडून जागा झाला. काका डुलक्या नव्हतो घेत, डोळं झाकून ऐकत होतो. कळत न कळत डोळा लागला खरा, पण कान उघडं होतं बागा. तेवढ्यात बोला पुंडलिक श्रीवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानराज माऊली तुकाराम जयघोष झाला. रामकाकाचं पुराण प्रवचन संपलं. प्रसाद वाटला. ज्याला घाई होती ते लवकर घराकडं सटकली. रामकाका, सखू, गुरव मामा, आंधळा गंगा, राधा म्हातारी, बिडी पेटवून धूर काढत जळका रामा, टाळकुट्या जय हरी आणि नामा एवढीच मंडळी देवळात थांबली होती. सखूनी विषय काढला. रामकाका, अहो नामा आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करतोय. कुठवरतीनी वाऱ्या कराव्यात? तुम्ही करती सवरती जाणती माणसे. तुम्ही तुमच्या नजरेनं एखादी पोरगी बघा. नामाचा संसार फुलू द्या. मारुतीच्या देवळात राहून नामा मारुतीसारखा ब्रह्मचारी राहणार आहे का? आंधळ्या गंगाचं लगीन होऊन त्याला 4 लेकरं झाली. अहो आंधळ्या पांगळ्याचं होते, मग नामाचं कशात गोढं पेंड खाते? अवस कुणाने बाशिंग बळ उठून बसलं ना म्हणजे आपोआप होते बघा. लग्न योग जुळून आला पाहिजे ला. तेवढ्यात बिडीचा धूर सोडत जळकार रामा बोलला. आता नामाला पोरगी देणार कोण? जमीन न जुमला, घर न दार, नामाच्या गळ्यात हार घालणार कोण? रामकाका, लावल कोणीतरी. रामकाका गुरवमामाच्या मध्यस्थीनं नामाचं लगीन देवळात लावलं. शेजारच्या गावची सखूची भाची बिन लग्नाची होती. सखूचा भाव भिवा. भिवाला एका पाठात 6 पोरी. 5 पोरीची लग्नाव करून त्यांची बाळणपणं करून भिवा मेटाकोटीला आला होता. आता 6व्या पोरीच्या लग्नाला पैसे कुठनं उभे करावेत? त्याच्यापेक्षा नामा गरीब का असाना, पण अंगापिंडानं नेट होता, गोरा गोमटा होता. आपल्या कर्तुकीनं काहीतरी करणच की. शिवाय आपली बहीण सखू तिथंच आहे. ती बघन कमी जास्त. चिमणा चिमणी संसार करते. तसा नामान भागू करतीनच की संसार. खर्चाचं काम नव्हे. 4 भांडी कुंडी घेऊन दिली.
सखूच्या घराशेजारी मोकळं अंगण होतं. तिथं 4 चौघांनी हातभार लावून नामाचं कॉपाट उभं केलं. नव्या कॉपटात नामा भागूचा संसार थाटला. सखूला पण बरं वाटलं. बादची आपल्या नजरं मोरं राहिली. उद्या म्हातारपणात लेका सुनानी हेळसांड केली तर बाची बगल आपलं. म्हातारपणी आपला आदर होईन. रामकाका गुरुमामांच्या आशीर्वादानं नामाचा संसार सुरू झाला. देवळातला नामाचा बाडबिस्तार कॉपटात गेला. नामा भागू कष्ट करून एकमेकाला जीव लावून होती. देवळातलं भजन उरकून नामा घरी यायचा. भल्या पहाटे उठून आंघोळ करून रामनाम घेऊन उद्योगाला लागायचा. दिवस कष्टात जायचा. एकमेकाच्या कुशीत रात्र खुशीत जायची. रात्राणीला बहर आला. भागा मोहरून गेली. नामा आनंदी झाला. वर्षात पाळणा हल्ला. नामा बाप झाला. भागू आई झाली. जीवाची काळजीच मिटली. सखू आनंदून गेली. भाचीची कूस उगवली. अंगणात लेकीचं दोडदोडणं चालू झालं. लेकीच्या बॉबड्या बॉलानं नामा भागा हरखून गेले. पोरीचं नाव सीता ठेवलं. असल तसं समाधान मानून भागवान नामाच्या संसाराचं राडगाडगं वाढायला लागलं. दिवस पावसाळ्याचं होतं. जळान काटूक वल्ल वाळकं कसं असेल तसं चुलीत टाकलायचं. वाळल्याबरोबर वल्ल जाळायचं, पण धूर काढत बसायचं. धुरानं डोळं बेजार व्हायचं. नामा लेकीला घेऊन देवळात गेलता. भागूला वाटलं घरी बसून तरी काय करावं. त्या परास रानात जाऊन जळान काटूक आणावं. घरी आणून ठेवलेलं कावा पण उपयोगी येतंय. शेरडं राख्यांनी मेंढरं राख्यांनी बाबळीच्या फांद्या तोडलेल्या असलेल्या, बाबळीचा पाला खाऊन राहिलेल्या काटक्या कुटक्या काट्याच्या फांजरी गोळा करून आणू या बेतानं ते रानात गेली. जळान काटूक गोळा करून झालं, पण बाबळीच्या बुडात दंडामाडाच्या आकाराच्या 2 फांद्या हायत्या तेवढ्या घ्याव्यान घरला माघारी जावावं म्हणून भागू बाबळीच्या बुडाखाली गेली. वाकून फांदीला हात घातला तर डोळ्याचं पातं लवतं न लवतं एवढ्यात 2 फांद्यांच्या मध्ये याटाळा घालून बसलेला नाग. नागानं भागीचं मनगाटच फोडलं. नाग भागीला चावला आणि फणा काढून उभा राहिला. भागी मोठ्यांदा किंचळली. नागाला बघून तिथंच कोसळली. भागीच्या किंचळण्यानं दादू धनगर मेंढपाळ धावत आला. त्यांनी झाला प्रकार बघितला. आरडावारडा केला. माणसं बोलवली. भागीला सिधोबाच्या देवळात नेली. कडुलिंबाचा पाला चेचून त्याचा रस काढून भागीला पाजायची. हिरव्या मिरच्या खायला द्यायची. कशी चव लागती माणसं मानायची, पण भागीला ईश चढतच होतं. तिला सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. जनुभाऊ म्हणलं भागीला सरकारी दवाखान्यात तालुक्याला घेऊन जावा, भागी वाचल. तर कोणी म्हणायचं एकदा का देवळात आणलं म्हणजे हितनं हलवायचं नसतं, देवापुढंच बरं होते, दवाखान्याचं काय घेऊन बसलाय. देवळात आया बाया येऊन भागीला बघायच्या. कुणी वारा घालत बसल्या. भागीला काळा जहरी नाग डसला होता. भागी काळी ठिक्कर पडत चालली. पापण्या उघडत नव्हत्या. वट थरथरत होतं. बोलायला येत नव्हतं. आया बाया म्हणायच्या तिला काहीतरी सांगायचं असन. पावसाळ्याचं दीड ढगाळून आलेलं. अंधारून आलं. लख दिशी वीज चमकली. भागीची प्राणज्योत मावळली. दिवं लागणीच्या टायमाला दुसऱ्याच्या घरात दिवं लागत होतं. नामाच्या कॉपटातली पंती विजली होती. नामाच्या कॉपटात काळोख पसरला. भागीच्या जाण्यानं सीता मायला मुकली. नामा गुडघ्यात मान घालून रडत होता. भागीच्या रूपानं आपला भाग्योदय होईल असं वाटत होतं, पण काळाला ते बघवलं नव्हतं. सखू नामाला म्हणत होती, नामा अरे कुठवर दुःख करशील. ज्याची होती त्याने नेली. देवापुढं कोणाचं काही चालत नाही बाबा. सरलं म्हणजे देवाघरचं बोलवणं येतच आहे. कुणाला नाही म्हणून चालन का. तू धीर धर. काळीच खचू जाऊ देऊ न ग. सीताला मोठं कर. आता तूच तिचा आयान बा. पण सखून आणि बोलल तसं नामाला बडबडून यायचं. नामा वक्सा बोक्षी रडत राहिला. भागीचं आयबा आलं. पाहुणं रावळं आलं. गावकी बावकी जमली. सवाशीन बायकांनी हळदी कुंकवाचा सडा टाकला. खाना नारळानं ओटी भरली. भरल्या कुकानं सौभाग्याच्या आहेव लेण्यानं भागून स्वर्गाची वाट धरली. दिसा मागून दिस जात होते.
नामा आपल्या लेकीला सीतामाईला अंगा खांद्यावर खेळवत होता. आईची माया देत होता. एका टायमाला आई बाची उणीव भरून काढन, पण बाप कधी आईची उणीव भरून काढू शकत नाही याची खंत नामाला होती. सखू नानी नामाला एक दोनदा म्हणाली, नामा आता तू दुसरं लगीन कर. अरे बाया माणसाशिवाय संसार नाही होत. बाईशिवाय घराला घरपण नाही. सावत्र का असना, पण पोरीला आई मिळन. तुला टायमाला भाकर तुकडा करून घालन. म्हणून तू दुसरं लगीन कर. अरे उभं आयुष्य आहे तुझ्या पुढं. हाऊस म्हणून नाही करायची, गरज म्हणून करायची. लगीन केलं म्हणजे घरात टायमाला दिवा लागन, पोटापाण्याची सोय होईन, तुझं पण मन लागन. सखूनं सांगून बघितलं, गुर्रव मामानं सांगितलं, पण नामाचा एकच ठेका, आता लगीन करायचं नाही, संसारात फिरून अडकायचं नाही. आळंदी पंढरीची वारी करायची. सीतामाईला जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, संत सखूच्या गोष्टी सांगत सांगत आळंदी पंढरी करायचं. संसाराचं सुख बघितलं, त्या सुखाला नजर लागली. भागिनी सीतामाई पदरात टाकली आणि माझ्या मोहरं जाऊन काशी गाठली. विठुरायाची घेतलेली पताका मी सीतामाईच्या हवाली करणार, माझी पण जन्मोजन्मीची वारी पुरी करणार. नामानं आपला कॉपटातला संसार सखुनानीच्या हवाली केला. बिछाना न्यासाईची कापडं बरोबर घेतली. सायकलीला भगवा झेंडा बांधला. सीतामाईला पुढं बशिवली. मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला हात जोडलं. गुरव मामाचा निरोप घेतला. आता कायमचीच आळंदी पंढरी म्हणून मुखानं ज्ञानबा तुकाराम करत, सायकलीवरचा संसार सांभाळत, मजल दरमजल करत महिन्याच्या एकादशीला पंढरीत दाखल व्हायचं. अरे विठ्ठला पांग फेटला, सद्गुरू कैकाडी बाबा मला गुरु भेटला. अलीकडं ये मला पलीकडं ने, हरी विठ्ठल हरी विठ्ठल. गुणगुणत नामाची वारी अखंड चालू होती. पंढरीत कैकाडी बाबाच्या मठात उतरायचं. सीतामाईला घेऊन चंद्रभागेत स्नान करायचं. भक्त पुंडलिकला हात जोडून सावळ्या विठ्ठल रखमाईचं दर्शन घ्यायचं. भक्ती मार्गावर असलेल्या साधू संतांचं दर्शन घ्यायचं, धन्य व्हायचं. एकादशी दिवशी हरिकीर्तन ऐकायचं. दुसऱ्या दिवशी बारसं सोडून आळंदीची वाट धरायची. परकर पोलक्यातली सीतामाय नामाबरोबर आळंदी पंढरी करत होती. पंढरीतनं आळंदीला जाताना येताना मुक्कामाची गावं ठरलेली होती. रोज 25 ते 30 किलोमीटर सायकलवर रपेट मारायची. मुक्कामाच्या गावात, देवळात, शाळेत, नाही तर कोणाच्या तरी वस्तीवर टाकायचं. 5 घरं माधुकरी मागायची. बाप लेकीनी खायचं. नामानं अभंग म्हणायचा. सीतामाई चिपळ्या वाजवायची. नामाच्या अभंगवाणीत भक्तीत दंग व्हायची. उजाडलं का पुढच्या ओढीनं जायचं. साधी देवी भोळी माणसं नामाला 10-5 रुपये द्यायची. तांदूळ, डाळ, कणिक पोटापुरता शिधा सामुग्रीबरोबर असायचा. देहभान हरपून नामस्मरणात दंग असायचा. नामाच्या वाणीत गोडवा, लेकीविषयी कळवळा, भगवंत भक्तीचा जिव्हाळा. आळंदी पंढरपूरच्या रस्त्यावरचं झाडन झाड, गावन गाव नामाला परिपाठ झालतं. 12 वर्ष उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अंगावर घेऊन नामान सीतामाय आळंदी पंढरीची वारी करत होती. सीतामाईला आता 14वं लागलं होतं. पोरगी नातीदुती झाली. तिच्या रंगारूपात फरक पडला. अशा तरण्या ताठ्या लेकीला घेऊन गावोगाव फिरणं बरं नव्हतं. आता पहिल्यासारखी माणसं राहिली नव्हती. गावोगाव देवळात भजनाच्या ऐवजी जुगार सुरू झालं होतं. हातभट्टीने जागा घेतली होती. टवाळखोर पोरांच्या टवाळ्या चालूच असायच्या. विस्तवावर पाय देऊन कशाला बघायचं. त्यापेक्षा सीतामाईची काहीतरी सोय लावली पाहिजे. तिची काळजी विठू माऊलीला. माऊलीच घेईन काळजी सीतामाईची. लाडकी लेक संताची हो संताची, मजवरी कृपा बहुतांची. तोच परमात्मा विठुराया तिचा बाप. बापाला काळजी समजायची असती, मग मी कशाला काळजी करू. पर माझ्या नात्यातलं जवळचं कोणी नाही. माझी लाडकी लेक कोणाच्या भरवशावर ठेवू. मी असा आळंदी पंढरी करणार, मग लेकीला संसार मायेत कशी गावणार. तिचा संसार थाटून देणं माझं काम आहे. ते कर्तव्य मी नाही केलं
तर स्वर्गातनं बागी काय म्हणन. आपण सारा भार देवावर घालायचा. देव बुद्धी देईल त्याप्रमाणे करायचं. शेवटी करता करविता तोच आहे. माझी चिंता विठोमाऊलीच्या चरणावर ठेवतो, तोच काय ती चिंता निवारल. पावसाळ्याचं दिस होतं. पावसाची रिपरिप चालू होती. नामा सीतामाय पावसानं भिजून वली चिंब झाली होती. अंगावरची कापडं वली, सायकलवर ठेवलेली कापडं वली. आता घालायला म्हणाल तर कापडं नाहीत. अंगात गारटं भरून आलं. सीतामाईला थंडी वाजून आली. सर्दी झाली, शिका यायला लागल्या, डोकं भणभणलं, तापाने अंग फणफणलं. आता कुणाचं तरी घर गाठणं गरजेचं होतं. भंडी शेगाव 4 किलोमीटर राहिलेलं. वाकरी पुढं 4 किलोमीटर अंतर. बाजीरावच्या विहिरीवर विजा जास्तच चमकायला लागल्या. ढगांचा गडगडाट मोठ्याने सुरू होता. रस्त्याच्या कडेला जवळच घर दिसलं म्हणून नामाने सायकल वळवली. पैगंबर चाच्यानं घराबाहेर येऊन नामाला, अरे बुवा, या पावसानं सगळं भिजलंय, या आडुशाला या. अंगावची कापडं वलीत, आता अंग कशानं पोसणार. काय बदलायचं ना काय करायचं. पैगंबर चाच्याने टावेल दिला. बुवा, अनुमान करू नका, गारठ आहे, लय भिजलंय. माझी कापडं घाला रातभर, तुमचे कापडं पिळून ठेवा. इशरत, बाहराव, देख इस छोकरी को अंदर लेके जा, इसको नूर जहाँ का ड्रेस दे. अरे जैसे अपनी छोकरी वैसी ये छोकरी आहे. कपडे बदलून झाले. इशरत भाभीने गरम गरम चहा दिला. नामाला बरं वाटलं, पण नामा जरा चराकला. आपण हिंदू मुसलमानाच्या घरी आलोय, याच्या घरचा चहा पिलोय, आता विठ्ठुराया काय म्हणन. अरे विठ्ठल. एवढ्यात पैगंबर चाचा म्हणला, बुवा, राग मानायचा नाही, प्रसंग आहे म्हणून म्हणतोय. संध्याकाळचं जेवा. तुमच्यासारख्या बुवाला जेवायला घातल्याचं पुण्य लाभू द्या ना. एरवी आमच्याकडं कशाला कोण येतंय हो. प्रसंग पडला म्हणून तुम्ही आलाय. देवाला सगळी लेकरं सारखी. अन्न हे परब्रह्म आहे असं तुम्ही संत मंडळी सांगता का नाही. हे बघा, मी जरी मुसलमान असलो तरी पंढरीच्या वाटेवर राहतोय. तुम्हाला जेवायला घालायचं म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाला जेवायला घातल्यासारखं आहे. अहो, भक्तासाठी देवानं काय नाही केलं, तुमचं तुम्ही आठवा. देख इशरत, आज अपने घर में जो मेहमान आएले ना, वो सीधे मेहमान नहीं है. वो अपने घर में अल्लाह ने भेजा है उनको. खाने का इंतजाम कर. इशरत भाभीने गरम गरम पिठलं भाकरी केली. पिठलं भाकरी खाल्ली. नामाला बरं वाटलं, पण सीतामाईला थंडी तापानं बेजार केलं. तिने कसं बसं 4 घास खाल्लं आणि खालवर घालून पडून राहिली. तापानं फणफणली. सीतामाई कोमेजून गेली. इशरत भाभी काळजी घेत होती. तिला हवं नको देत होती, पण ताप काय कमी होईना. दुसऱ्या दिवशी सकाळी पैगंबर चाचेने डॉक्टरला बोलावला. डॉक्टरनं तपासून सीतामाईला इंजेक्शन, औषध, गोळ्या दिल्या. अशक्तपणा आलाय, बेड रेस्ट घ्या म्हणले. नामाला काय करावं कळना. भाभीने सकाळचा नाश्ता दिला. सीतामाईला औषध गोळ्या दिल्या. पण अशक्तपणानं सीता जागची उठतच नव्हती. आणि अशा स्थितीत तिला घेऊन जाणं बरोबरच नव्हतं. नामाला काय करावं कळना. 2 दिवसावर एकादशी आली. 12 वर्षाच्या वारीत खंड पाडणार. देव आपली परीक्षा बघतोय. आपण थांबून वारीत खंड पाडणं बरं नाही म्हणून नामा पैगंबर चाच्याला म्हणला, पैगंबर चाचा, अहो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, मान्य करान का. अरे बताओ तो सही, बताओ बताओ. वारकरी लोगों की सेवा करना हमारा फर्ज है. इधर का कोई भी मुसलमान एकादशी के दिन में कोई भी गैर बात नहीं करता और करेगा भी कैसे. अरे वो पांडुरंग देखता है ना. गैर बात करने वालों को वो सज़ा देता है. आळंदी से पंढरपुर तक लाखों लोग आते हैं जाते हैं, लेकिन हमारे मुसलमान लोगों ने कभी भी गलत काम नहीं किया. ये तो पूरा महाराष्ट्र जानता है. तुम बताओ, आपके लिए हम कुछ भी कर सकते हैं. नामा पैगंबर चाच्याला म्हणाला, अहो, परवा एकादश आहे, माझा वारीचा नियम आहे, त्यात खंड पडू नये असं वाटतंय. सीतामाईला बरं नाही. 4-2 दिवस तुमच्याकडे ठेवून घ्या. वारी पोचवतो, बारशीचा उपास सोडतो आणि येऊन लेकीला घेऊन जातो. 4 दिवस माझी लेक तुमच्याकडे ठेवतो.
पण एकच विनंती आहे, माझी लेक माळकरी आहे, वारकरी आहे. तुमच्या घरात मांस मच्छी असेल तर तिला देऊ नका, तिचं हाड बाटवू नका. जातिवंत मुसलमानाच्या घरी माझी लाडकी लेक ठेवतोय, तिचा धर्म जापा, तिचं पावित्र्य जापा. जशी तुमची नूरजहा तशी माझी सीतामाई समजा. माझ्या लेकीला तुमची लेक समजा. 4 दिवसात माघारी येतो. आता विठुरायाच्या भेटीची वड लागली. नामानं सायकलवर टांग टाकली आणि हरी विठ्ठला पांग पेटला, ज्ञानोबा तुकाराम म्हणत नामानं पंढरीची वाट धरली. पैगंबर चाच्यानं, इशरत भाभीनं, सीतामाईनं पाणावल्या डोळ्याने नामाला निरोप दिला. नामाला ओढ होती सावळ्या विठुरायाची, पंढरीतल्या संत मेळ्याची, वाळवंटातल्या कीर्तनाची, गोपाळपूरच्या गोपाळ काल्याची. सर्व वारकरी भक्तमंडळी काल्याचा प्रसाद घेण्यासाठी, विष्णुपदाचं दर्शन घेण्यासाठी, एकमेकांना आलिंगनानं गळाभेट देऊन परतण्यासाठी एकच गर्दी झाली होती. गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातले घोडे, हत्ती, लवाजम्यासह गोपाळपूरच्या अरुंद पुलावर आलेलं. पालखी पुढचा घोडा म्हणजे देवाचा घोडा. देवाच्या घोड्याचा शेपटीचा केस उपटून घरी न्यायला म्हणजे भूतबाधा करणीबाधा होत नाही. म्हणून भाविक भक्त घोड्याच्या अंगाला, कोणी मस्तकाला, कोणी शेपटाला हात लावून नमस्कार करत होती. गोपाळपूरच्या पुलावर वारकऱ्यांची गर्दीच गर्दी. अशाच गर्दीत कोणीतरी शेपटाचा केस ओढताना घोड्याला कळ आली, घोडं बिथरलं. घोड्यानं टांदेशी उडी मारून मागच्या पायानं लाथ आणली. घोड्याची लाथ हत्तीच्या सोंडाला लागली. अचानक घोड्याची लाथ लागल्यामुळं आणि गर्दीच्या गोंगाटामुळं पालखी सोहळ्यातला तो हत्ती पिसाळला. हत्तीनं घोड्याला सोंडेत धरून आपटून मारला. हत्ती उन्मत्त झाल्यानं बेभान झालेला गर्दीचा महापूर, त्यात तो अरुंद पूल. दाटीवाटीत माणसं घाबरली, सैरभैर पळायला लागली. चेंगराचेंगरीत पायदळी माणसं तुडवली जात होती. हत्तीनं घोड्याबरोबर 7-8 माणसं सोंडेनं उचलून आपटून मारली. कोणाचं कोणाला काय कळना. जो तो सैरभैर होऊन पळत सुटला. काही जखमी झाले, काहीचे हातपाय मोडले, काही मंडळींनी जाग्यावरच प्राण सोडले. प्रेताचे पंचनामे झाले. ओळख पटलेली प्रेतं नातेवाईकांच्या ताब्यात दिली. ओळख न पटलेली प्रेतं वारकऱ्यांच्या साक्षीनं वैकुंठ स्मशानभूमीत रामनाम घेत भाडागणीत सामील झाले. काही वारकरी आपापसात बोलत होते का पंढरीत मरण म्हणजे साक्षात मोक्ष, यांची पूर्वपुण्याईच फळाला आली. साधू संतांच्या, वारकऱ्यांच्या जयघोषात मुक्तिधामाची वाट मोकळी झाली. पुण्याईच्या बळावर देवद्वारी मरण येतं. धन्य ते साधू, धन्य ते वारकरी, धन्य तो संत समागम, धन्य ते वैकुंठ गमन. धन्य हरी विठ्ठल. याच गर्दीत चेंगराचेंगरीत नामा हरिचरणी विलीन झाला होता. त्याची खबरबाज सीतामाईला नव्हती, पैगंबर चाच्याला नव्हती, गावाकडच्या गुरव मामाला, रामकाकाला, सखू नानेला कुणालाच काय माहीत पडलं नाही. नामा वैकुंठाला गेला, सीतामाई पोरकी झाली. पैगंबर चाचा, इशरत भाभी नामाची वाट बघून थकली. सीतामाई डोळ्यातली टिपं गाळत बसली. पैगंबर चाच्याला कळून चकलं का नामा अल्लाह को प्यारा हो गया, खुदा के घर चला, अभी क्या करना, अपना कर्तव्य निभाना पडेगा. नूरजहाबरोबर सीतामाई खेळायची, अंगणात बागडायची. पैगंबर चाच्यानं घरी मटण मच्छी असल्यावर सीतामाईचा वेगळा स्वयंपाक करायला लावला. सीतामाई करता घरासमोर तुळस लावली. सीतामाई रोज सकाळी तुळशीला पाणी घालायची, विठ्ठलाला हात जोडायची. पैगंबर चाचा, इशरत भाभीच्या पाया पडायची. सीतामाई लेक गुणाची होती, संताची लाडकी लेक. आपण मुसलमान, हिची शादी कशी करायची, कोण पसंत करल? अल्लाह जाने इस छोकरी का क्या होगा. इशरत भाभी कधी कधी पैगंबर चाच्याला म्हणायची, काय को बलामत घर में रखी, जान न पहचान मैं तेरा मेहमान, नामा गया तो गया, फिर इसको घर में रखने की क्या ज़रूरत है. पैगंबर चाचा शांतपणे म्हणायचा, देख नूरजहां जैसी अपनी छोकरी है. हाँ, सीतामाई अपनी नूरजहां की जैसी ही है हम लोगों को. समझ में आ गई बात. बार बार मुझे सताना नहीं. इशरत भाभी गप बसायची.
जो करना है वो करो म्हणायची. पण नूरजहाँ इतकीच माया ममता ती सीतालाही द्यायची. सीतामाईचं लग्नाचं वय होऊन गेलं. पैगंबर चाच्यानं चाचपणी सुरू केली. कोणाला खरं वाटणार हो पोरगी हिंदूची आहे म्हणून. आई नाही बा नाही, राती मुसलमानाच्या घरात. कोण हिला बायको करायला दाजणार. शेवटी विठ्ठलाला काळजी असणारच की. कशाला शंका आपण मनात आणायची. विठ्ठल विश्वाचा धनी. पैगंबर चाच्यानं भगवान महाराजांना सीतामाईची सगळी कहाणी सांगितली. भगवान महाराजांच्या अमृतमय वाणीचा प्रसाद लाभलेला भगवान महाराजांचा रामजा नावाचा एक शिष्य होता. त्याला भगवान महाराजांनी बोलवून घेतलं. रामजा आल्या पावली भगवान महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि आज्ञा म्हणून बाजूला हात जोडून उभा राहिला. भगवान महाराज रामजीला म्हणाले, रामजी, उद्या तुझ्यासाठी मुलगी बघायची. मुलगी माळकरी आहे, वारकरी आहे, वारकऱ्याची लेक आहे. पण कन्यादान पैगंबर चाचा करणार. तुला कबूल आहे का? रामजा खाली मान घालून नम्रतेनं म्हणला, तुमच्या आज्ञेप्रमाणे होईन महाराज. महाराज नेहमी शिष्याचं कल्याणच करतात. माझ्या कल्याणाकरता तुम्ही सांगताय. तुमचा शब्द प्रमाण मानून आयुष्यभर वाटचाल करणार की मी. भगवान महाराज पैगंबर चाचा रामजा पैगंबराच्या घरी आले. घरापुढं तुळशी वृंदावन, तुळशीजवळ भगवी पताका, तुळशीजवळ घातलेली रांगोळी. तिथं रांगोळीनं श्रीराम, श्री विठ्ठल रखुमाय हे सगळं चित्र बघून भगवान महाराजांची खात्री पटली. सीतामाई सामोरी आली, तांब्या भरून पाणी दिलं. भगवान महाराज आत आले, पाठोपाठ रामजी होताच. सीतामाईनं वाकून चरणस्पर्श करून महाराजांना नमस्कार केला. तिच्या गळ्यातली तुळशी माळ, कपाळीचं गंध हे बघून महाराजांना समाधान वाटलं. भगवान महाराजांनी सीतामाईला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. बाळ, तुझं नाव काय? सीतामाई. वडिलांचं? नामदेव. बाळा, वडील काय करत होते? आळंदी पंढरीची वारी. त्यांची वारी फळाला आली. वडील वारीला गेले ते कायमचेच. सीतामाईची नजर जमिनीला खेळलेली. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना ती पदरानं पुसत होती. लहानपणी आई गेली. वडिलांनी अंगा खांद्यावर खेळवत आळंदी पंढरीची वारी केली. मला पैगंबर चाच्याच्या हवाली केलं आणि स्वतः कायमचं देवाघरी गेले. इशरत भाभीने आईची माया दिली. नूरजहानं बहिणीचं प्रेम दिलं. पैगंबर चाच्यानं नामाला दिलेलं वचन पुरं केलं. वडिलांची माया कमी पडू दिली नाही. मुसलमानाच्या घरी हिंदू माळकरी मुलीचं पालन पोषण केलं. पैगंबर चाच्यानं माणुसकीनं कधी जाती धर्माला आड येऊ दिलं नाही. मानवतेचा, माणुसकीचा धर्म जोपासला. जन्मदात्या बापा इतकंच पालन पोषण करता पैगंबर चाचा मला माझ्या वडिलांसारखेच प्रिय आहेत, असं सीतामाईने महाराजांना सांगितलं. रामजी महाराजांना बोलला, महाराज, ही तर नामाबुवाची लेक आहे. नामाबुवाबरोबर वारीत मी हिला लय वेळा पाहिलंय. महाराज, तुमची आज्ञा असेल तर मी हिला स्वीकारतो. तुमचा आशीर्वाद असू द्या. मला मुलगी पसंत आहे. एक दिवस मुहूर्त बघून पांडुरंगाच्या मंदिरात देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं भगवान महाराजांच्या आशीर्वादानं भोळ्या भाबड्या सात्विक साधुसंतांच्या संमतीनं सीतामाईनं रामजीच्या गळ्यात वरमाला घातली. रामजीनं सीतामाईला पुष्पमाला अर्पण केली. पैगंबर चाच्यानं कन्यादान केलं. इशरत भाभीने पाणावल्या डोळ्यांनी सीतामाईची बिदाई केली. संताची लेक संता घरी गेली. पैगंबर चाच्यानं नामाला दिलेली जुबानी पुरी केली. विण्याची तार झंकारली. नामाची वारी सार्थकी लागली. हरिनामात नामा गेला. पैगंबर चाच्याला अल्लात विठ्ठल दिसला. भगवान महाराजांनी विठ्ठल रूपात पैगंबर पाहिला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजीराव बादल लिखित कथा. ही नामाची वारी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. नमस्कार.